नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वी मधील 5वा धडा विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या यामधील स्वाध्याय 5 पाहणार आहोत. या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. या अगोदर या चॅनलवर तुम्हाला 1 ते 4 धड्यामधील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ओके, चला वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न सर्वांना या ठिकाणी दिसतोय. इथे विचारलेले आपल्याला पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचे आपल्याला. पहा, 6ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 2 व 3ने निशेष भाग जातो. आपल्याला योग्यच पर्याय निवडायचा आहे. तर पहा, ऑप्शन क्रमांक म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. कारण तुम्हाला जर 6ची कसोटी पाठ असेल तर हे आपल्याला लक्षात येते. 6ची कसोटी काय सांगते? 3ने निशेष भाग जाणाऱ्या समसंख्येला 6ने निशेष भाग जातो. म्हणजेच 2 व 3ने निशेष भाग जातो. याचा अर्थ हे ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला काय वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर ठीक आहे, तर दुसरं वाचूया. 15ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 3 व 5ने निशेष भाग जातो. हे विधान बरोबर आहे. पुढे 600 या संख्येला 2, 3, 5ने निशेष भाग जातो. तर पहा, 5ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास 5ने निशेष भाग जातो आहे. 3ची कसोटी अंकाची बेरीज 3च्या पटीत पाड्यात आहे, जातो. समसंख्या असल्यामुळे 2ने जातो. म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. अ, ब आणि क हे तिन्ही कसे येतं? योग्य. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, यासाठी तुम्हाला काय करायचंय? कसोट्या पाठ करायच्या नसतील तर कसोट्या पाठ करा, हा धडा समजून जाईल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आपल्याला या प्रश्नामध्ये. तर लक्षात घ्या, हाही प्रश्न कसोट्यावरच आधारित आहे. तर इथले 182 या संख्येला 2ने निशेष भाग जातो. पहा, 2ने निशेष कोणत्या संख्येला भाग जातो? ज्या संख्या सम असतात. तर ही संख्या कशी आहे? सम. म्हणजे हे विधान कसं आहे? योग्य आहे. ओके, चला पुढे. 182 या संख्येला 7ने निशेष भाग जातो. 7ची कसोटी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. तर 7ची कसोटी कशी आहे? 182 आहे ते. ही संख्या कॅन्सल, याच्या दुप्पट संख्या राहिलेल्या संख्येतून वजा करायची. उरले 14. म्हणजे या संख्येलाही 7ने निशेष भाग जातो. ओके, किंवा मग डायरेक्ट आपण 182 भागिले 7, 7 1 7, 7 2 14, 4 उरले, 7 सकून 42 गेला भाग, असं देखील पाहू शकतो. 182 या संख्येला 14ने निशेष भाग जातो. पहा, 7ने आणि 2ने जातो, याचा अर्थ 14नेही जातो. ऑप्शन क्रमांक हे पण कसं आहे? बरोबर आहे. त्याचं उत्तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. अ, ब, क बरोबर. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर. तर लक्षात घ्या, तुम्हाला कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे या धड्यामध्ये. ओके, कारण धड्याचं नाव आहे आपल्याला काय? या धड्याचं नाव विभाज्य, विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. चला प्रश्न क्रमांक 3 पाहूया आता. हे दिले 5 व 0 हे अंक वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. तर पहा, आपल्याला 0 आणि 5 हे दोनच अंक वापरायचे. ओके, आणि याच्यापासून 4 अंकी ज्या संख्या बनतात त्या पण कशा बनवायच्या? आता 11ने निशेष भाग जाणाऱ्या, हे महत्वाचं आहे. तर आता याच्यापासून 4 अंकी संख्या पहा कशा बनतील. 5 0 0 0 असं लिहिलं तरी पण या संख्येला 11ने निशेष भाग जात नाही. फक्त 11ने निशेष भाग जाणाऱ्या बनवायच्यात आपल्याला. तर लक्षात घ्या, 5 5 5 5. तर पहा, या संख्येला 11ने निशेष भाग जातो. कसं जातो? लक्षात घ्या. 11 1 11, 11 पाची 55 भाग जात नाही. 0च्या 11 पाची 55 गेला. दुसरी संख्या बनवून 5500. ओके, तर पहा, हे 11 पाची 55, 2 शून्य जशा तशी. लक्षात आलं? अशी आपण संख्या बनवू शकतो. आता लक्षात घ्या, आता तुम्ही म्हणता 0 0 5 5 ही संख्या बनेल, पण ही 4 अंकी संख्या नसते, कारण या साईडला 0 त्याचा अर्थ ही 2च अंकी असेल. ओके, अजून संख्या बनते 5 0 0 5.
तर याला कसा भाग जातो पहा. 11 एक 11, 11 चौक 44, उरतील किती 6, 11 पाची 55 उरतील 5, 11 पाची 55 गेला. ह्या तीन संख्या मिळाल्या आपल्याला 11 ने निशेष भाग जाणाऱ्या, यांची करायची आपल्याला बेरीज. तर पहा 5 आणि 5 10, 10शी या ठिकाणी 0 हात जाईल 1, हे 5 आणि हा 1 6 होईल. 5 आणि 5 10शी 0 हात जाईल 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 16,060 हे येईल आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न आहे चौथा. 1 2 3 4 5 6 स्टार आहेत. 6 अंकी विषम संख्या आहे, ही विषम आहे आणि स्टारच्या जागी समान असताना पुढील कोणती संख्या तिच्या विभाज्य असेल. तर लक्षात घ्या, ही 6 अंकी संख्या विषम संख्या आहे आणि सर्व स्टारची किंमत कशी आहे सारखी आहे. तर पुढील कोणती त्याचे विभाजक असेल असं आपल्याला विचारले. तर पहा या ठिकाणी समजा विषम संख्या कोणकोणत्या आहेत 1 3 5 7 आणि 9 ह्या विषम संख्या आहेत. जर आपण स्टारच्या जागेवर 1 जर घेतला तर सर्वच काय असणार आहेत 1 असणार आहेत. मग 6 1 असतील तर त्याला भाग जाणारी संख्या, आता यापैकी समजा विषम संख्या 3 घेतली तर 3 3 3 3 3 3 किती वेळेस 6 वेळेस. मग 6 3 1 3 3 2 6 3 3 9 3 14 3 6 18, या सर्व अंकाची बेरीज किती आलेली आहे 18. म्हणजे 18ला कितीने भाग जातो 9 ने. ओके, किंवा मग आपण असं 9 9 9 9 पण जर घेतले 6 वेळेस तरी यालाही 9 ने भाग जातो. ओके, तरी आपण याचं उत्तर असं काढू शकतो. ओके, चला लक्षात आलं. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया. पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11 ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती. आता पहा पी ही कशी आहे 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. ही कशी आहे विषम संख्या आहे, लक्षात घ्या. मग आता आपल्याला 11 ने निशेष भाग जाणारी पाहिजे. ओके, मग आता आपण काय केलं समजा पी अधिक 11 केलं तर ही संख्या कशी येईल बरं. पी कशी आहे तर विषम आहेत. मग एखादी विषम संख्या घेऊ आपण कुठली पण 3 अधिक 11 बरोबर आहे. तर 11 आणि 3 किती झाले 14 बरोबर आहे. हे समजलं तुम्हाला. तर मग पी मध्ये जर 11 मिळवले तर ही कशी संख्या आली सम आली. कशी आली सम. ओके, 14 ही सम आहे. आता पी मध्ये 11 दुनी 22 मिळून पाहूया. आता पी म्हणजे कशी आहे विषम संख्या म्हणजे 11च घेऊया आपण. ओके, आणि त्याच्यात किती मिळवायचे 22, ही झालं 33. ही कशी आली विषम संख्या. विषम संख्या. आता पी ही विषम संख्या आहे तर पीच्या पुढील दुसरी विषम संख्या पाहिजे आपल्याला. आता ही पीच्या पुढील ही पहिली आली, काय आली ही पहिली आली संख्या, पहिली विषम संख्या आली. आता पी मध्ये प्लस 33 केले तर ही कशी येणार आहे समसंख्या. लक्षात येईल तुम्हाला. तर पी मध्ये 44 मिळवले तर ही कशी संख्या येणार आहे विषम संख्या. कशी येणार आहे विषम संख्या. ही किती आली दुसरी. ओके, आणि आपल्याला विचारलंय 11 ने निशेष भाग जातो तर पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती. तर पी अधिक 44 हे आपलं उत्तर आलेले. लक्षात येते तुम्हाला हे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही म्हणते. काय म्हणते जात नाही. मग आपण एका संख्येने भाग देऊन पाहायचा. 12 1 12, 12 8 96, 12 9 160 बरोबर भाग जातो 12 ने, म्हणजे 12 ने भाग जातो. आता पहा एकक स्थानी काय आहे 0 आहे म्हणजे 5 ने भाग जातो. ओके, त्यानंतर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 9 आहे, याचा अर्थ 9 ने पण जातो. म्हणजे भाग कशाने जात नाही तर ऑप्शन क्रमांक 3 13 ने जात नाही.
हे कशामुळे लक्षात आलं? कसोट्या पाठ असल्यामुळे. कसोट्या. 9ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज जर 9 किंवा 9च्या पाड्यात आली तर त्या संख्येला निशेष भाग जातो. मग दिलेली संख्या ही आहे, ह्याच्या अंकाची बेरीज 9 आली म्हणजे 9 ने भाग जातो. 5ची कसोटी तर सर्वांना माहिती आहे, एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. तर पहा, 336, 252, 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो असं विचारले. तर पहा तिन्ही संख्यांना, तर आता पहा 336 याला जर 8 ने भाग दिला, 8 एक 8, 8 त्रिक 24, 8 चौन 32, 1 उरला 8 दोन्ही 16. ओके, पहिल्या संख्येला जातो. 8 ने या संख्येला देऊन 8 एक 8, 8 त्रिक 24, 1 उरला 8 एक 8, 4 उरतील, भाग जात नाही म्हणजे 8 ने जात नाही. आता 28 ने देऊन पहा एका एका संख्येला, किंवा मग तुम्हाला अशी काटाकाटी येत नसेल, तुम्ही असा भाग द्या, 252 भागिले किती 28. 28च्या पाड्यात 252 ही संख्या आहे का? तर आपल्याला 28चा पाठ असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. किंवा मग आपण डायरेक्ट असं म्हणा, 28 एक 28चा जर नसेल तर आपण गुणाकार करून सुद्धा करू शकतो. तर 28 90 किती येईल? 252 ते जातो. त्यानंतर पहिल्या संख्येला 336ला 28 ने भाग जातो का पाहायचं. 28 एक 28, 29 30, 31 32 33, 5 उरले. 28 दोन्ही 56 म्हणजे ह्या दोन्ही संख्येला गेला. आता 322ला जातो का पाहायचा 28 ने भाग. तर लक्षात घ्या, इथं 28 लिहिले, 28 एक 28, 4 उरतील, वरून आले 2, 28 दोन्ही 56, 28 एक 28, 14 होतील, नाही जात म्हणजे 28 ने देखील या संख्येला भाग जात नाही. आता 14 ने देऊन पाहायचा. ओके, तर पहा 336 भागिले 14, 14 एक 14, 14 दोन्ही 28. ओके, किती उरले? 29 30, 56 आणि 14च्या पाड्यात 56 आहेत का पहा. 14 एक 14, 14 चौक 56 म्हणजे पहिल्या संख्येला 14 ने भाग गेला. दुसरी संख्या 252, 14 एक 14, 14 एक 14. ओके, किती उरले? आता किती उरतील? मग 14 गेल्यानंतर 11, 112 झाले. त्यानंतर 14 आठी 112 म्हणजे याला याही संख्येला गेला. आता 322ला एकदा 14 ने भाग जाते का पाहूया. 14 एक 14, 14 दोन्ही 28, 29 30, 31 32, 4 उरले. 14 त्रिक 42. तर 14 ने या वरील तिन्ही संख्येला निशेष भाग जातो. पुढील ऑप्शन आपल्याला चेक करण्याची गरज पडली नाही. पहा, तुम्हाला जर ही अशी काटाकाटी येत नसेल तर तुम्ही असा उभा भागाकार करून उत्तर काढायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. पहा, 3 स्टार आहेत, इथं 2 स्टार आहेत, त्यांचं उत्तर दिलेलं आहे. यांच्या गुणाकारातील स्टारच्या जागी सारखाच अंक असेल तर तो पुढीलपैकी कोणता असेल. तर आता समजा 1 जर घेतला आपण, समजा 1 1 1 गुणिले 1 1 आणि याचं उत्तर येणार आहे 4 8 8 4 म्हणजे 4884. दुसरा अंक 2 2 2 घेतला, इथं 2 2, उत्तर हेच येणार आहे. ओके, तिसरा अंक घेतला 4 4 4 गुणिले 4 4, तर उत्तर पण ही संख्या येणार आहे. आणि एकदा घ्यायचा 8 घेऊन पाहायचा. ओके, उत्तर येणार आहे ही संख्या. आता एक लक्षात घ्या, एकक स्थानी इथं 1 आहे, मग 1 गुणिले 1 इथे एकक स्थानी 1 यायला पाहिजे होते, पण इथं किती आलेत? 4 म्हणजे 1 हे ऑप्शन आपलं येणार नाही. इथपर्यंत लक्षात आलं. आता इथं एकक स्थानी 2 आहे, इथं 2 आहे, बे दोन्ही 4, एकक स्थानी 4 आहे म्हणजे हा ऑप्शन येऊ शकतो. त्यानंतर 4 चौक 16, एकक स्थानी 6 आहे का? नाही, म्हणजे हाही ऑप्शन आपला येणार नाही. आणि 8 8 64, एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 किंवा 8 हे ऑप्शन आपलं येईल. तर आपण पहिले हे सोडून पाहूया. ओके, 22 दोन्ही 44, हातचे आले 4, 22 दोन्ही 44 आणि 4 48, परत 4, 22 दोन्ही 44 आणि 4 48. पहा, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे.
तर पहा एकक स्थानच्या संख्येने एकक स्थानच्या या संख्येला गुणून पाहिलं तर बे दोन्ही 4 एकक स्थानी 4 आहे. तसं 1 गुणिले 1 इथे एकक स्थानी 1 नाही म्हणून हे ऑप्शन आपण कॅन्सल केलेले आहेत. ओके. तर थोडंसं त्यानंतर 8 या 64 एकक स्थानी 4 येऊ शकतो, पण ह्यांचा उत्तर या ठिकाणी हा गुणाकार आल्यामुळे हे आपण हा गुणाकार करून पाहिला नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर दिले. ओके. चलायचं पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. पहा 9 नंबरचा प्रश्न आहे. 2, 4, 6 हे अंक एकदाच वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक. इथं लक्षात घ्या, याच्यापासून अगोदर आपण लहानात लहान संख्या जर बनवली तर ती येते 2, 4, 6 आणि मोठ्यात मोठी जर बनवली मोठ्यात मोठी तर ती येते बघा 6, 4, 2. पण इथं एक कंडिशन दिली 8 ने निशेष भाग जाणाऱ्या म्हणता येते. तर या दोन्ही संख्येला 8 ने निशेष भाग जात नाही. तर याला आपण जर व्यवस्थित रूपांतर केलं तर ही जी संख्या आहे 2, 6, 4 अशी केली तर याला 8 ने निशेष भाग जातो. ही लहानात लहान संख्या आहे. ओके. आणि मोठ्यात मोठी जी संख्या आहे हिला पण आपण 6, 2, 4 असं जर केलं तर या ठिकाणी या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. आता लहानात लहान ही संख्या बनली 8 ने निशेष भाग जाणारी, मोठ्यात मोठी ही बनली, तर या दोघातला फरक म्हणले यांची काय करायची वजाबाकी. तर पहा 6, 2, 4 म्हणजे 624 वजा 264. पहा 0, 4 4 गेला 0. 12 मधून 6 गेले 6 राहतील. या ठिकाणी 5 राहिले 5 मधून 2 गेले 3 राहतील. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. नाही पहा या ठिकाणी या दोघातला जर फरक जरी काढला आपण या दोन्हीचा तरी आपल्या या ठिकाणी उत्तर येईल, पण ते उत्तर बरोबर येणार नाही कारण इथं 8 ने निशेष भाग जाणाऱ्या असं विचारले. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 5व्या धड्यामधील हा शेवटचा प्रश्न आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके. आणि जर कोणी नवोदयची तुमच्या इथे तयारी करीत असेल तुमचा भाऊ बहीण तर त्याला नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. हे ॲप तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी फ्री टेस्ट पण या ठिकाणी आपण उपलब्ध केलेले आहेत. रेकॉर्डेड बॅच पण आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा भरपूर बॅचेस या ठिकाणी आपण अपलोड केलेल्या आहेत. चला वेळ न घालवता आता लास्टच्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न दिसतोय तुम्हाला या ठिकाणी या संख्येला 12 ने पूर्ण भाग जाण्यासाठी बॉक्सच्या जागी कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल असं विचारलंय. तर पहा मोठा म्हणल्यावर अगोदर आपण 8 ठेवून पाहायचं. तर पहा 7, 9, 4, 8, 8, 4 12 ने भाग देऊया. 12 1 12. 12चा पाडा येते आपल्याला 12 पंचे 60, 12 सकून या ठिकाणी 72 होईल. किती उरले 7, 4 पुन्हा 12 सकून 72. परत वरून किती येतील 8. 12 दोन्ही 24 होईल. किती उरतील 4. वरतून येतील 8. 12 चौक 48 होईल. वरतून येतील 4. भाग जातो का या ठिकाणी पूर्ण नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक हे कॅन्सल झाला. हे तर लहानच आहे, हे पण कॅन्सल करा. म्हणजे उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर येणार आहे. तरी आपण 21 ठेवून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये किमतीमध्ये. तर पहा आपण असा भागाकार करून दाखवतो. 12 1 12. 12 सकून 72 या ठिकाणी 7 उरले. परत 12 सकून 72 2 उरतील. 12 दोन्ही 24 3 उरतील. 12 त्रिक 36 2 उरतील. 12 दोन्ही 24 गेला पूर्ण भाग. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 5वा धडा स्कॉलरशिपच्या नवीन सिलेबसनुसार 5व्या धड्यातील सर्व स्वाध्यायातील प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा आणि पुढील व्हिडिओसाठी जर तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके. चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.